हॅलो फ्रेंड्स, तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती परत एकदा स्वागत आहे। माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांना बीएससी नर्सिंगच्या रिलेटेड जी काही अपडेट असते ती वेळोवेळी मी प्रोव्हाइड करत असते। सध्या आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बीएससी नर्सिंगच्या ॲडमिशन प्रक्रिया ज्या काही चालू आहेत त्याच्यामध्ये आपण एक वेळोवेळी विद्यार्थ्यांना व्हिडिओद्वारे अपडेट देत असतो। तर आता कॅप राऊंड 3 जो आहे तो आता आपला चालू होणार आहे। कधी तर आता 29 ऑगस्ट पर्यंत कॅप राऊंड 2 ची ॲडमिशन प्रक्रिया आहे ती चालणार आहे। आणि कॅप राऊंड 3 जसं आपण 2 दिवस म्हटलं 30-31 नंतर 1 तारखेपर्यंतच कॅप राऊंड 3चं शेड्यूल देखील तुम्हाला येऊन जाईल। बरेचसे विद्यार्थी विचारतात की दीदी कॅप राऊंड 3 कधी चालू होणार, तर 1 तारखेपर्यंत 1 सप्टेंबरपर्यंत तुमचं संपूर्णपणे कॅप राऊंडचं शेड्यूल येऊन जाईल सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती। आता या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांच्या समोर कॅप राऊंड 2 मध्ये देखील चॉईस नॉट अवेलेबल आलेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशली आजचा व्हिडिओ आहे की अजून देखील त्यांना बीएससी नर्सिंगचं कोणतंच कॉलेज अलॉट झालेलं नाही आहे। तर आता त्या विद्यार्थ्यांना फार मोठं टेन्शन आलं असेल की अजून देखील आपल्याला कॉलेज अलॉट झालेलं नाही आहे। तर याच्यामध्ये तुम्ही 2 प्रकारच्या चुक्या केलेल्या असणार आहेत। सगळ्यात पहिली म्हणजे तुम्ही कॉलेज जे आहे ते चांगल्या प्रकारचं प्रेफरन्स लिस्ट आहे ती चुकीची भरलेली असणार आहे। प्रेफरन्स लिस्ट तुम्ही चांगल्या प्रकारे फिल केलेली नसणार आहे। आणि दुसरं म्हणजे तुम्ही फक्त गव्हर्नमेंट कॉलेज टाकलेले असणार आहेत। फक्त गव्हर्नमेंट कॉलेज टाकून तुम्हाला मार्क्स खूप कमी आहेत आणि तुम्ही गव्हर्नमेंटचं कॉलेज टाकता तर तुम्हाला कॉलेज कसं अलॉट होणार। आणि आता इथून पुढे लक्षात ठेवा कॅप राऊंड 1 झालेला आहे, 2 देखील झालेला आहे। आता नंतरचे जे तुमचे कॅप राऊंड होतील जनरली 4 ते 5 कॅप राऊंड होतात, यावर्षी देखील 3-4 आपण कॅप राऊंड मानून चालू आहे की होतील। तर याच्यामध्ये आता सीट्स कमी कमी होत चाललेल्या आहेत। गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तुम्हाला लास्टला 1, 2, 3, 4 किंवा 1, 2 अशा सीट्स पाहायला भेटतील। तर सीट्स फार कमी कमी राहणार आहेत कारण बरेचसे विद्यार्थी काय करणार, आता कॅप राऊंड 2 मध्येच खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी रिटेन्शन फॉर्म फिल केलेला आहे। आता ज्यांना कॅप राऊंड 2 मध्ये देखील सीट मिळालेलं नाही त्या विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड 3 ला चांगल्या प्रकारची प्रेफरन्स लिस्ट बनवायची आहे। आणि ज्यांना कॅप राऊंड 2 मध्ये देखील कॉलेज मिळालेलं नसेल तर त्यांनी स्वतःच्या रिस्कवरती तुम्ही बेटरमेंटला जाऊ शकता। तुमचं जे काही निर्णय असेल त्याच्यावरती तुम्हाला रिस्क घ्यायचं आहे की कॅप राऊंड 3 मध्ये तुम्हाला बेटरमेंटला जायचं आहे का, नाहीतर आत्ताच्या राऊंडला तुम्हाला जर चांगलं कॉलेज मिळालेलं असेल तर त्याला तुम्ही ॲडमिशन कन्फर्म करू शकता। त्याच्यानंतर आता खूप सारे विद्यार्थी आहेत ज्यांना 90-95% देखील मार्क्स होते तरी देखील त्यांना कॉलेज मिळालेलं नाही का, कारण त्यांनी चांगल्या प्रकारची प्रेफरन्स लिस्ट बनवली नाही। माझ्या चॅनलवरती जेवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी मला कमेंट्स केल्या होत्या आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी प्रेफरन्स लिस्ट मला मागितली होती, त्यांना चांगल्या प्रकारची प्रेफरन्स लिस्ट मी बनवून दिली। आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेज किंवा जे पुण्यातील आपल्या मुंबईतील टॉप कॉलेज आहेत, नागपूरचे आहेत, लातूरचं आहे, संभाजीनगरचे कॉलेज त्यांना चांगल्या प्रकारचे मिळालेले आहेत। कुठल्याही प्रकारचे आपण या ठिकाणी पेड म्हणजे जी काही फीज आहे ती आकारलेली नाही आहे। यावर्षी सगळ्यांना विनामूल्य प्रेफरन्स लिस्ट दिलेली आहे। जे काही 1000-2000 बाकीचे यूट्यूबर तुमच्याकडून पैसे घेतात त्या प्रकारचं आपलं कुठलंच मी यावर्षी शुल्क घेतलं नाही आहे, तरी देखील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे कॉलेज अलॉट झालेले आहेत। जर तुम्हालाही राऊंड 3 ला जर प्रेफरन्स लिस्ट बनवायची असेल तर तुम्ही कमेंट सेशनमध्ये लिहू शकता। आणि आमचा व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे, त्याच्यावरतीच मी विद्यार्थ्यांना वेळोवेळी जे काही गायडन्स करते की बेटरमेंटला जावं की नाही त्यांनी, किंवा जे काही त्यांचे डाऊट असतील ते आम्ही सॉल्व्ह करतो। त्याच्यानंतर 5 सप्टेंबरपासून आम्ही ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीचे लाईव्ह लेक्चर्स स्टार्ट करत आहोत। तर ज्यांना कुणाला त्या लेक्चर्समध्ये इनरोल व्हायचं असेल ते होऊ शकतात। त्या लेक्चर्सची फी 1500 रुपये आहे। ज्यांना कुणाला इनरोल व्हायचं आहे ते खाली कमेंट सेशनमध्ये ॲडमिशन प्रोसेस असा मेसेज करू शकतात, त्यांना मी कॉन्टॅक्ट करेल, मग मी माझा व्हॉट्सअप नंबर त्यांना देईल। त्याच्यानंतर आता मेन म्हणजे फोकस आपला आहे की ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं नाही आहे त्यांनी कॅप राऊंड 3 मध्ये चांगल्या प्रकारची प्रेफरन्स लिस्ट बनवायची आहे, कारण इथून पुढे तुम्हाला कॉलेज खूप कमी राहणार आहेत। आणि जर तुम्हाला लो लेवलचं कॉलेज मिळालं तर ते काही कामाचं नसणार, कारण त्या कॉलेजमध्ये फॅसिलिटीज नसणार। बऱ्याचशा कॉलेजमध्ये गर्ल्स आणि बॉईज दोघांसाठी हॉस्टेल फॅसिलिटीज नाही आहेत। तर तुम्ही बाहेर ठिकाणी राहिले तर तुमची जे काही फायनान्शियल तुम्हाला एक्सपेंडिचर होणार, खर्च होणार तो देखील जास्त प्रमाणात होणार। त्याच्यामुळे तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट कॅप राऊंड 3 ची चांगल्या प्रकारची बनवायची आहे, कारण जे काही कॉलेज तुम्हाला मिळणार जे पाहिजे ते हा लास्ट चान्स आहे तुमच्याकडे। त्याच्यानंतर 4 राऊंड जो कॅप राऊंड 4था होणार त्याच्यामध्ये कमी कॉलेज राहणार। आणि स्पॉट राऊंडमध्ये तर आपण गॅरंटी देऊ शकत नाही, कारण त्या ठिकाणी इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो असतो स्पॉट राऊंडचा तो डिफरंट असतो। तर त्याच्यामुळेच येणारे जे काही अपकमिंग व्हिडिओज आहेत त्यासाठी माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा। कॅप राऊंड 3चं शेड्यूल देखील लवकरच येईल, तर त्याच्या अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन जे आहे ते तुमचं ऑन ठेवा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत नमस्कार।